जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिलेला आहे महात्मा फुले यांनी 1881 मध्ये. ओके, 1881 मध्ये. महात्मा फुले यांनाच महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे पण म्हणतात. ओके, 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर इशारा, सार्वजनिक, सत्यधर्म. त्यानंतर 1855 मध्ये त्यांनी तृतीय रत्न. 1869 मध्ये ब्राह्मणाचे कसब. 1869 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे. ओके, आता विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी 1874 मध्ये निबंध माला चालू केली बघा, निबंध माला. 1880 मध्ये टिळक, पुन्हा आपले गणेश गोपाळ आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आता विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना महाराष्ट्राचे लोकनायक असे पण म्हणलं जातं. आता त्यांनी प्राऊडली ते म्हणायचे की मराठी भाषेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधलं जायचं. मराठी भाषेतले शिल्पकार कोणाला म्हणतात? तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना. लोकनायक कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोण आहेत? महात्मा फुले आहेत. आता महात्मा फुलेंची बघा, आता हे जी पुस्तक इथं लिहिलेत ना, आता तुम्ही ह्याच व्हिडिओत बघणार की किती पुस्तक रिपीट झालेत यांची हेच. ओके, आता विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी काय म्हटलं होतं? त्यांनी स्वतःबद्दल म्हणाले होते की मी मराठी भाषेचा शिवाजी महाराज आहे. ओके, मी मराठी भाषेचा शिवाजी महाराज आहे असं विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी म्हणलेलं आहे स्वतःबद्दल. त्यांनी सांगितलं आहे की इंग्लिश भाषेला ते काय म्हणायचे? तर वाघिणीचे दूध असं त्यांनी हे केलेलं आहे, संबोधलेलं आहे इंग्रजी भाषेला. तर आपल्याला कदाचित विचारल्या जाऊ शकतात या स्टेटमेंट वरती. आता डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी धन्वंतरी या म्हणजे धन्वंतरीचा शोध लावला. हे कुष्ठ रोगावरील औषध आहे. ओके, कुष्ठ रोगावरील औषध धन्वंतरीचा शोध डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी लावलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहास चालना देण्याची कोणती संस्था स्थापन केली? तर यांनी विधवा विवाहस्तक मंडळी. ओके, तर अजून त्यांनी काय काय केलं होतं तर लक्षात ठेवा. आता यांच्यावरती आपल्याला अजून खूप प्रश्न पाहायला मिळणार आहेत बघा. 1896 मध्ये त्यांनी अनाहत बालिका आश्रम याची सुरुवात कुठे केली होती? पुण्याला केलेली आहे. 1896 मध्ये त्यांनी फर्स्ट विधवा विवाह चालू केला. सॉरी, फर्स्ट विधवा स्कूल चालू केली. 1916 मध्ये त्यांनी फर्स्ट विमेन युनिव्हर्सिटी चालू केली आणि 1948 मध्ये त्यांनी जाती निर्मूलन संस्था सुरू केली होती. ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो, आता बघा हे जे समाज सुधारक आहेत ना, ते पुढे पण येणार आहेत. मी जिथं जी रिलेव्हंट माहिती आहे ना त्यांच्याबद्दल, मी तिथं तुम्हाला ती सांगत जाईल. म्हणजे कसं ते एका फ्ल्यू मध्ये आपलं एक फ्लुएन्सी मेंटेन राहते आपली. ओके, पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणा पुस्तक कोणत्या साप्ताहिकातून करीत असे? तर हे कोणत्या पुस्तकातून करायचे? नाही, सॉरी, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून? तर ते केसरी या मराठी साप्ताहिकातून ते करायचे. आता केसरीचे फाउंडर कोण आहेत? आपल्याला माहिती आहे, लोकमान्य टिळक. ओके, आता गणेश गोपाळ आगरकर आपण आताच बघितलं, टिळक, गणेश गोपाळ आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मिळून काय चालू केलं होतं? न्यू इंग्लिश स्कूल चालू केलेली होती. ओके, गणेश गोपाळ आगरकर म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? पहिल्यांदा सुधारक. याच्यावरती पुढे एक प्रश्न आहे, तिथं पाहूयात आपण. सॉरी, महात्मा फुलेंनी कोणत्या भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणेतरांना मोठ्या धर्माने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विधवासाठी काढली? तर ब्राह्मण विधवासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह 1863 मध्ये सुरुवात केली. 1848 मध्ये त्यांनी काय केलं होतं?
तर 1848 मध्ये पुण्यामध्ये स्त्रिया म्हणजे मुलींसाठी स्कूल ओपन केली होती आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात केली होती. 1889 मध्ये त्यांनी जे नाई लोक असतात त्यांना बोलून त्यांनी बॉम्बेमध्ये केशवपणापासून मुक्तता याच्यावरती डिस्कशन केलं होतं. ओके. आता पुढचा प्रश्न आहे आपला, महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न, आताच आपण बघितलं होतं कोणकोणते पुस्तक त्यांनी लिहिलेलं. तर तृतीय रत्न ह्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तर ही आधारित आहे ब्राह्मणी मूर्तीपूजेवरती. ओके. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला होता? तर त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना केलेली होती. ओके. आता स्वतंत्र मजूर पक्ष हा 15 ऑगस्ट 1936 ला चालू केला होता त्यांनी. पण याचं म्हणजे एम हे वेगळं होतं. ओके. आणि हे शेड्यूल कास्ट फेडरेशन हे सामाजिक व राजकीय क्षेत्र कार्य करण्यासाठी काढला होता. 1927 मध्ये त्यांनी समता संघ उभा केला. आता बघा हे जे शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे ना, ही 1930 मध्ये सुरू केलेली आहे. आता न्यूजपेपर कोणते त्यांचे? समता हा त्यांचा न्यूजपेपर 1928 मध्ये सुरू केला. पुन्हा समता झाला की जनता 1930 ला. आता जनता ह्या न्यूजपेपरचं रिनेम केव्हा झालं होतं? 1956. काय नाव बदलं होतं जनताचं? त्यांना प्रबुद्ध भारत. ओके, प्रबुद्ध भारत. 1990 मध्ये यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. ओके. आता एक महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं बघा, बेवर्ली निकोलसन. तर हे बेवर्ली निकोलसन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणलेलं आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारा बार आहे. ओके, असं याचं वर्णन बेवर्ली कोणी निकोलसन याने केलेलं आहे. ओके, विचारलं जाऊ शकतं, महत्वाचं आहे. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला? तर ते सत्यशोधक समाज याला राजाश्रय दिलाय. ओके, लक्षात ठेवा. महात्मा फुले यांनी केव्हा चालू केलता? 1873 ला आपण जस्ट पाहिलंय. ओके, तर ह्यांनी राजाश्रम म्हणजे सत्यशोधक समाजाला कोल्हापूरमध्ये दिला आणि याचे चेअरमन कोणाला नियुक्त केलं? तर शाहू महाराजांचे एक अनुयायी भास्करराव जाधव यांना अध्यक्ष म्हणून काय केले? नियुक्त केले. 1873 झाला. आता पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता? तर वसतिगृह हा त्यांचा अभिनव प्रयोग आहे. आता याच्यात लक्षात ठेवा, खूप महत्वाचे. 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्ड याची स्थापना केली त्यांनी. सॉरी, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग याची स्थापना केलेली आहे. ओके. 18 एप्रिल 1901 मध्ये त्यांनी जैन, लिंगायत, मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली होती. ओके, त्यांनी पहिले काय झालं, त्यांनी वसतिगृह चालू केले होते सर्व विद्यार्थ्यांसाठी, पण काय झालं तिथं डॉमिनन्स कोणाचं झालं? ब्राह्मण विद्यार्थ्यांचं डॉमिनन्स झालं. मग त्याच्यामुळे त्यांनी फॅसिलिटी व्हावी म्हणून मग जैन, लिंगायत, मुस्लिम अशा वेगवेगळ्या कम्युनिटीजच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगची सोयी म्हणजे सुविधा केली. आता लक्षात ठेवा, 1911 मध्ये यांनी म्हणजे शाहू महाराजांनी अस्पृश्यांना मोफत शिक्षण सुरू केलं होतं. ओके, एक ना एक पॉइंट महत्वाचा मित्रांनो. 1911 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्यांना मोफत शिक्षण सुरू केले. 1913 मध्ये आपण आताच बघितलं. आता आपण काय बघितलं होतं? राजाश्रय दिलता सत्यशोधक समाजाला. आता इथं गफलत करू नका. 1911 ला झालं. 1913 ला त्यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरू केल्या त्यांनी आणि त्याची हेड कोणाला बनविलं? विठ्ठलराव ढोणे. ओके, विठ्ठलराव ढोणे यांना बनविलं. 1916 मध्ये त्यांनी दख्खन मध्ये रयत शिक्षण
संस्था सुरू केली. ओके. आता हे 1919 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण ही वेगळे. ओके. आणि 1916 मध्ये शाहू महाराजांनी डेक्कन रयत शिक्षण संस्था. ओके. 1916 मध्ये डेक्कन रयत शिक्षण संस्था म्हणलं की कोण येणार? शाहू महाराज येणार. आणि 1919 ची जी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे उघडली होती त्याला काय म्हणतात? रयत शिक्षण संस्था म्हणतात. याच्यात गफलत करू नका. आता अजून एक लक्षात ठेवा, 4 मार्च 1918 मध्ये करवीर तालुक्या सॉरी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे, शब्दाकडे लक्ष ठेवा, सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची शाळा सुरू केली. कुठे केली? करवीर तालुक्यातील चिखली खेड्यामध्ये, ओके, गावी सक्तीची व मोफत शिक्षण देण्याची शाळा सुरू केलेली आहे. 1918 मध्ये तलाठी शाळा सुरू केलेली आहे. आता मित्रांनो, हे सक्तीचे आणि मोफत एक ते सयाजीराव गायकवाड यांच्या प्राथमिक शाळेशी कम्पेअर मध्ये तिथं गफलत करू नका. ते वेगळे आणि हे वेगळे. आता बघा, परत आलं. महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश होता विधवांना शिक्षण. ओके. आता परत काही गोष्टी रिव्हिजन करू. आता हे का मी परत परत सांगतो मित्रांनो माहिती आहे का? हे विसरण्याची शक्यता खूप जास्त आहे. असं वाटतंय की हे लय सोपं आहे, लक्षात काय जातंय, पण एक्झाम मध्ये हेच ना हवा टाईट करतात. ओके. 1893 मध्ये विडो मॅरेज असोसिएशन बनवले यांनी. त्यानंतर 1893 मध्ये विडो मॅरेज असोसिएशन सुरुवात केली. 1896 मध्ये त्यांनी अनाहत बालिका आश्रम पुण्याला चालू केला. 1907 मध्ये महिला विद्यापीठ चालू केलं. 1907 ला महिला विद्यालय चालू केलं आणि 1916 ला फर्स्ट विमेन युनिव्हर्सिटी चालू केली होती. ओके. फर्स्ट विमेन युनिव्हर्सिटी 1916 ला चालू केली होती. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. परत महर्षी कर्वे यांच्यावरतीच आहे. 15 नोव्हेंबर 1891 ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्कारली? तर त्यांनी पत्कारली होती गणित विषयासाठी. ओके. महर्षी हे टायटल त्यांना 1893 ला मिळाले. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे? टिळक, पुन्हा आपले आगरकर हे फाउंडिंग मेंबर आहेत. त्याचबरोबर आता लक्षात ठेवा, महर्षी कर्वे 1892 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मेंबर बनले. आता लक्षात ठेवा, हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे ना, तर हिचे फाउंडिंग मेंबर कोण आहेत? टिळक आणि आगरकर. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, हे बघा, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? फर्ग्युसन कॉलेज. केव्हा प्राचार्य होते? लक्षात ठेवा, 1891 ला ते प्राचार्य झाले होते. 1891 ते 1892 ला. आणि 1892 ला त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. कोणाचं? गोपाळ गणेश आगरकरांचं. ओके. तर लक्षात ठेवा, महर्षी कर्वे आणि ज्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवायचे त्याच काळामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. ओके. पुढचा प्रश्न, मानवी समाज हे मासिक कोणी चालू केले? तर मानवी समाज हे धोंडो केशव कर्वे यांनीच चालू केलेलं आहे. ओके. केव्हा चालू केलं होतं हे? 1944 मध्ये. ओके. आता एक लक्षात ठेवा, 1944 मध्ये त्यांनी ना समता संच याची सुरुवात केली होती आणि याचं उद्दिष्ट काय होतं? जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन. जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन हे 1944 मध्ये सुरू केलेला समता संच याचं कार्य होतं. आणि त्यांनी 1944 मध्येच मानवी समता या मासिकाला सुरुवात केली होती. आता बालशास्त्री जांभेकर, आता हे ना गणित विषयाचे ना एकदम असे जीनियस होते बघा, बालशास्त्री जांभेकर. आणि ते विद्यार्थी असतानाच बघा, ते विद्यार्थी होते ना त्याच वेळेस त्यांना ऑफर आली की तुम्ही गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करा. ओके. म्हणजे बघाल तुम्ही किती हुशार असणार आहेत ते.
1830 मध्ये ज्यावेळेस त्यांचं वय होतं 18, 1830 मध्ये ज्यावेळेस त्यांचं वय होतं 18, त्यावेळेस त्यांना बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव बनवण्यात आलेलं होतं. उपसचिव म्हणजे विचार करा किती अचिव्हमेंट आहे मोठी ती. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव ऍट द एज ऑफ 1830 मध्ये. ओके. 6 जानेवारी 1832 मध्ये त्यांनी मराठी न्यूजपेपर दर्पण, जो मराठीत आणि इंग्लिश मध्ये पब्लिश व्हायचा. ओके. आणि दर्पण न्यूजपेपर त्यांनी पब्लिश केल्यामुळे त्यांचं नाव दर्पणकार असं पडलं होतं. ओके. पण हा दर्पण न्यूजपेपर 1840 मध्ये बंद पडला. आता अजून काय महत्वाचं आहे? हा, ओके. यांनी काही अजून महत्वाची न्यूजपेपर आहे त्यांची. तर यांची महत्वाची न्यूजपेपर, एक मिनिट हा. नाही नाही, एक लक्षात ठेवा. 1840 मध्ये ना सर जेम्स कर्नॉल, सर जेम्स कर्नॉल यांनी ना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. कोणाला दिली? बालशास्त्री जांभेकर यांना दिली. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 1840 मध्ये सर जेम्स कर्नॉल यांनी जस्टिस ऑफ पीस ही पदवी बालशास्त्री जांभेकर यांना दिली. आता बालशास्त्री जांभे यांचे काही महत्वाचे ग्रंथ लक्षात ठेवा. शून्य लब्धी, हे तर महत्वाचं आहे, लक्षातच ठेवा तुम्ही. शून्य लब्धी. पुन्हा हिंदुस्थानाचा इतिहास 1856, आणि 1849 मध्ये त्यांनी लिहिलं हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. ओके. हिंदुस्थानाचा इतिहास 1856 ला, आणि 1849 ला हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास. ओके. आता ना एक 2-3 मुद्दे लक्षात ठेवा यांच्याबद्दलचे. आपले हे धोंडो केशव कर्वे बद्दल. 1936 मध्ये ना त्यांनी त्यांची म्हणजे त्यांचं ऑटोबायोग्राफी लिहिली. तर त्याचं नाव आहे आत्मवृत्त. 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 1957 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीने त्यांना LLD पदवी दिलेली आहे. ओके. आणि शाहू महाराजांना LLD पदवी कोणी दिली आहे? केम्ब्रिज विद्यापीठानं दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. 1958 मध्ये हे पहिले भारतीय होते आणि पहिले महाराष्ट्रीयन होते ज्यांना भारत रत्न पुरस्कार मिळालेला आहे. ओके. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता म्हणले? तर हे माणगाव. ओके. कोल्हापूर मधील माणगाव. 20 ते 21 मार्च मध्ये 1920 मध्ये एक म्हणजे आयोजन करण्यात आलं होतं, आणि ह्या जे आयोजन करण्यात आलं होतं तर त्याचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकरच होते. ओके. आणि तिथे शाहू महाराजांनी त्यांना हे वाक्य वापरलं होतं की हा तुमचा भावी नेता आहे. ओके. 1920 मध्ये ही घटना झालेली आहे, कोल्हापूर मधील माणगाव. महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार. हो. आता पुणे करार यालाच काय म्हणतात? येरवडा करार किंवा ऐक्य करार 1932 मध्ये झाला होता. महात्मा गांधी जींच्या ऐवजी मदन मोहन मालवीय यांनी सिग्नेचर केलं होतं यावरती. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतच्या याला ते दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले. ओके. ऍक्च्युली महात्मा गांधी हे उपोषणाला बसले होते त्याच्यासाठी. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे सार्वजनिक सत्यधर्म आताच आपण बघितलं होतं, महात्मा फुले यांनी लिहिले. आतापर्यंत बघा 3 पुस्तक आले होते, तिन्ही आपण पहिल्यांदाच रिवाइज केले होते, परत रिवाइजन झाले. ओके. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला आपण म्हणतो नेहरू महालनोबस मॉडेल, जो 1956 ते 1961 मध्ये झालेला होता. याचं एम होतं रॅपिड म्हणजे जलद औद्योगिकरण आणि पब्लिक सेक्टर. टार्गेट होतं 4.5, अचीव केलं 4.27%. ओके. टार्गेट आणि हे अचीव. आता ऍक्च्युली पर्टिक्युलरली त्यांनी फोकस कशावर केलं तर हेवी इंडस्ट्री. ओके. डेव्हलपमेंट करण्यासाठी हेवी इंडस्ट्री. आणि
त्यांनी ना सोशलिस्टिक पॅटर्न सोशलिस्टिक पॅटर्नचा हे केला होता, म्हणजे गोल बनवलं होतं बघा सोसायटीच्या इकॉनॉमिकल पॉलिसीसाठी. सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी ॲज गोल ऑफ इकॉनॉमिकल पॉलिसी. तर महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा, मे बी विचारला जाऊ शकतात, काही सांगता येत नाही. रिकाम जागा रोजी राष्ट्रीय विकास समिती कडून 10व्या पंचवार्षिक योजनेला मंजुरी देण्यात आली. तर 21 डिसेंबर 2002 मध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता पुढचं बघा, 5व्या पंचवार्षिक योजना. तर ही केव्हा चालू झाली होती? 1974 ते 1979. टार्गेट काय होतं? 4.4. अचीव केलं होतं 4.8. ओके. आता हा प्रश्न पाहूयात आपण. कुठे गेला? हा 86वा. दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि आत्मनिर्भर ही 5व्या पंचवार्षिक योजनाची उद्दिष्टे. आताच काय बघितलं? पंचवार्षिक योजना 5वीची काय? ओके. आता दामोदर खोरे योजना ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची काय तर निष्पत्ती होते. आताच आपण दुसरा बघितला पूर्ण. आता दुसऱ्यामध्ये अजून कोणकोणते हे झालेले होते? 5 इयर प्लॅनचा आपण काय म्हणतात त्याला? जस्ट मिनिट. ओके, हा नाही तो पुढचा आहे, तो पुढे सांगेल मी तुम्हाला. अजून सेकंड 5 इयर प्लॅन वरती एक प्रश्न आहे. आताच ऍक्च्युली सॉरी सॉरी, हा जो दामोदर खोरे योजना आहे ना, हे ऍक्च्युली पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ते मित्रांनो घाईघाईमध्ये अशा मिस्टेक माझ्यासारख्या करू नका. बघा हे आहे, फर्स्ट 5 इयर प्लॅन झाला 1951 ते 1956 मध्ये, ज्याला हॅरॉड डोमर मॉडेल असं पण म्हणतात. हॅरॉड डोमर मॉडेल. टार्गेट किती होतं? 2.1. अचीव केलं तर 3.6%. आता बघा पुढचा प्रश्न, त्याच्या आधीचा प्रश्न बघा. प्लॅनिंग कमिशन ऑफ भारताच्या आर्थिक विकासाची योजना आयोगाची स्थापना केव्हा झाली होती? तर ही झाली होती, केव्हा झाली होती? 1950 मध्ये झाली होती. याचे हेड कोण असतात? प्राईम मिनिस्टर असतात. ओके. आणि 2014 मध्ये हे डिझॉल्व्ह करण्यात आली होती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या काळखंडामध्ये. ओके. आता आता बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये कोणता राहिलाय का? हा नाही, हा झाला आपला ना. पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये ना, रिहॅबिलिटेशन ऑफ रिफ्युजीज, जे पण रिफ्युजीज आहेत ना, त्यांना एक व्यवस्थित त्यांचं रिहॅबिलिटेशन झालेलं पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे 1947ला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस पार्टिशन झालं होतं, खूप सारे इश्यूज चालू होते. त्याच्यातला रिहॅबिलिटेशन ऑफ रिफ्युजी हा पण एक महत्वाचा होता. आणि फोकस काय होतं? रॅपिड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट करायची. का म्हणून? तर फूड मध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी. ओके. सेल्फ सफिशियन्सी इन फूड. ओके. आता बाकीचा कोणता राहिलाय का आपला? नाही ना. यस. प्लॅनिंग कमिशन केव्हा चालू केलं होतं? 1950 मध्ये. लक्षात ठेवा, 1950. आणि फर्स्ट 5 इयर प्लॅन केव्हा चालू झाला? 1951 मध्ये चालू झाला. भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग हा हातमाग. म्हणजे मित्रांनो यालाच काय म्हणतात? टेक्सटाईल इंडस्ट्री असं पण म्हणतात. ओके. आता काही गोष्टी लक्षात ठेवा. जर सर्व्हिस सेक्टर लक्षात ठेवा, सर्व्हिस सेक्टर जे असतं, उदाहरणार्थ बघितलं तर जे आय टी सेक्टर आहे, तर हे सर्वात जास्त कंट्रीब्युशन करतं देशाच्या जीडीपी मध्ये. देशाच्या जीडीपी मध्ये सर्वात जास्त कंट्रीब्युशन कोण करतं? तर सर्व्हिस सेक्टर करतं. ओके. अजून पुढचा प्रश्न आता. रिकाम जागा ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे. इथं लक्षात ठेवा, हिम नदी, नाहीतर सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा नदीला डायरेक्ट करतात. तर गंगा ही लॉंगेस्ट रिव्हर आहे इंडियातली, बट हे यांनी आपल्याला हिम नदी विचारलंय. तर सियाचीन ही ही लांब, सर्वात लांब, भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे. ओके. तर जगामधील, आता एक लक्षात ठेवा, सियाचन ही सेकंड लार्जेस्ट नॉन पोलार एरिया मधली हिम नदी आहे. पहिली लार्जेस्ट नॉन पोलार रिजन मधली, नॉन पोलार म्हणतोय मी, नॉन पोलार कोणती आहे? तर पहिल्या नंबरला आहे
फेडचेन्को ग्लेशियर. ओके, फ्लेडचेन्को हिमनदी म्हणजे ग्लेशियर, जे तजाकिस्तान मधील पामीर माउंटेन जवळ आहे. विचारला जाऊ शकते की पामीर माउंटेन कोणत्या देशामध्ये आहे? तजाकिस्तान. ओके. आणि सर्वात मोठे नॉन पोलार मधलं कोणते हिमनदी आहे? तर फेड्रिक, काय नाव आहे त्याचं? सॉरी, फेडचेंको ग्लेशियर, तजाकिस्तान पामीर माउंटेन. आता बघा, जगामध्ये सर्वात मोठी हिमनदी किंवा म्हणजे त्याला ग्लेशियर म्हणतो, तर हे कुठं आहे? पोलार रिजन मधलं. कुठल्या पोलार रिजन वरती? अंटार्क्टिकाच्या लॅम्बर्ट ग्लेशियर हे आहे. ओके, लॅम्बर्ट ग्लेशियर. इथं शब्दामध्ये खेळू शकतात, नॉन पोलार वालं आणि पोलार वालं. आणि जगातलं सर्वात मोठं कोणतं आहे? अंटार्क्टिका मधील लॅम्बर्ग. ओके, लॅम्बर्ट ग्लेशियर. पुढचा प्रश्न, भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येची एकूण लोकसंख्येत प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य कोणते? मित्रांनो, ऍक्च्युली हा ना STI 2011चा पेपर आहे बघा. तर याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे ते 2001च्या सेन्सेक्स नुसार विचारलाय. तर उत्तर आहे मिझोराम. ओके. आता याच्यातनं आपण 2011च्या सेन्सेक्स नुसार आणि आपल्याला 2024 मध्ये होणाऱ्या आपल्या ज्या पेपर आहे 5 जानेवारीला होणारा, त्याच्या दृष्टीने माहिती घेऊयात. तर इथे लिहूयात आपण पूर्ण हे. ओके. 2011च्या जनगणनेनुसार मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आदिवासी लोक राहतात, ट्रायबल्स. आणि कोणते ट्रायबल्स सर्वात जास्त आहेत मध्य प्रदेशामध्ये? भील ट्राईब सर्वात जास्त आहे. 2 नंबरला ओडिसामध्ये. ओके. आता थोडं स्टॅटिक, एकदम स्टॅटिक माहिती बघूयात. पहिला सेन्सेक्स केव्हा झाला होता? 1872 मध्ये. जेव्हा व्हाईसरॉय कोण होता? तर मायो. ओके, मायो. आणि फर्स्ट ऑफिशियल सेन्सेक्स केव्हा झाला होता? ज्यावेळेस व्हाईसरॉय होते रिपन, 1881. इथं गफलत करू नका, हे 1872 मायो यांनी जस्ट सेन्सेक्स चालू केला, पण ऑफिशियली केव्हा सुरू झाला? 1881 ला. व्हाईसरॉय कोण होता? रिपन. ओके, ते रिपन. ओके, म्हणजे लॉर्ड रिपन वाला. आता काही स्टॅटिक इन्फॉर्मेशन बघा. स्टेट स्टेट मध्ये लार्जेस्ट ट्रायबल लोकसंख्या कुठे? मध्य प्रदेशात. तर युटी मध्ये. ओके, युटी मध्ये कुठे आहेत? तर युटी मध्ये दमन आणि दीव मध्ये सर्वात जास्त ट्रायबल्स लोक आहेत. ओके, आदिवासी लोकसंख्या आहे. आता पर्सेंटेज वाईज जर विचारलं तर युटी मध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज कोणत्या याच्यामध्ये आहे युटी मध्ये? तर लक्षद्वीप इथे सर्वात जास्त पर्सेंटेज वाईज, संख्या वाईज युटी कोणते? दमन आणि दीव युनायटेड टेरिटरी मध्ये. पर्सेंटेज वाईज लक्षद्वीप आणि संख्येवाईज दमन आणि दीव. कन्फ्यूज होते म्हणून सारखं सारखं सांगतोय. ओके. आता सर्वात जास्त लोकसंख्या कुठे? युपी मध्ये. सर्वात कमी लोकसंख्या कुठे? सिक्कीम मध्ये. सर्वात जास्त लोकसंख्या युटी मध्ये कुठली आहे? कोणत्या युनियन टेरिटरी मध्ये आहे? सॉरी, तर ती दिल्लीमध्ये आहे सर्वात जास्त. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला युटी कोणती आहे? तर लक्षद्वीप. आणि लक्षात ठेवा, पर्सेंटेज वाईज लक्षद्वीप मध्ये काय आहे? ट्रायबल संख्या सर्वात जास्त आहे. ओके, ही इतर न कन्फ्यूज होतं सारखं बरं का, त्याच्यामुळे माझे हे प्रयत्न चालू आहेत. ओके. आता लक्षात ठेवा, असं कोणतं स्टेट आहे? ओके, सगळ्याला लक्षात ठेवा. 2011 मध्ये हायेस्ट पॉप्युलेशन ग्रोथ रेट ही मेघालयामध्ये झालेली आहे. ओके, मेघालयामध्ये हायेस्ट पॉप्युलेशन ग्रोथ रेट म्हणजे लोकसंख्या तिथे चांगल्या नंबर म्हणजे भरारीने वाढायला चालू झालेली होती मेघालयामध्ये, स्टेटमध्ये. आणि सर्वात कमी लोकसंख्या पॉप्युलेशन ग्रोथ कशी? तर नागालँड मध्ये. ओके, पॉप्युलेशन ग्रोथ हे लक्षात ठेवा. पॉप्युलेशन ग्रोथ म्हणलं की वेगळं येतं. आता प्रश्न क्रमांक कोणता आहे? 90वा. आपण 89 झाला ना. भारताला एकूण 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे.
खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्याती साठी महत्वाचं आहे? तर सर्वात महत्वाचं कोणतं आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे नवीन मँगलोर. 2024च्या डेटानुसार लक्षात ठेवा. मा मर्मुगाव पोर्ट हे गोव्यामध्ये आहे आणि नॅचरल हार्बर आहे. ओके. आपल्या ग्रुपवरती मी ना एक पोर्ट बद्दलचं हे पाठवलंय तुम्हाला, एक चार्ट. तिथं भारताच्या नकाशावरती कोणतं पोर्ट कोणत्या याच्यावरती आहे, तर ते एकदा गो थ्रू करा, महत्वाचं राहील. ओके. विचारलं जाऊ शकतं की हा पोर्ट कुठे लोकेटेड आहे. अच्छा, तर लक्षात ठेवा भारतामध्ये 13 मेजर पोर्ट आहेत. हं? आणि 265 जवळपास हे मायनर पोर्ट आहेत. ओके. 205 आहेत वाटतं, 205 मायनर पोर्ट आहेत. ओके. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पोर्ट आहेत 53. गुजरातमध्ये 2 नंबरला 40, तमिळनाडूमध्ये 15 आणि कर्नाटकामध्ये 10. ओके. आता अजून कोणतं महत्वाचं आहे का? हा, भारतामध्ये सर्वात जास्त जो ट्रेड होतो ना दुसऱ्या देशामध्ये माल, तर हे म्हणजे समुद्री मार्गाने जातो. चहाची लागवड सर्वात जास्त आसाम मध्ये होते आणि सर्वात प्रथम पण आसाम मध्ये झालेली आहे. ओके. सर्वात जास्त कुठे होते आता लक्षात ठेवा, आसाम, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल, नंतर तमिळनाडू, नंतर केरला आणि कर्नाटका. कॉफी म्हणलं तर कर्नाटका येणार. ओके. कॉफी म्हणलं की कर्नाटका, कॉफी कर्नाटका. ओके. आता आसाममध्ये जवळपास 50% काय होते, हे होते, चहाची शेती होते. आणि चहाचं स्वर्ग म्हणजे टी पॅराडाईस असं पण आसामला म्हणलं जातं. आता एक लक्षात ठेवा, फादर ऑफ टी इन इंडिया. ओके. फादर ऑफ टी इन इंडिया कोण आहेत? तर एक इंग्रज आहे ज्याचं नाव आहे चार्ल्स अलेक्झांडर ब्रूस. ओके. चार्लस अलेक्झांडर ब्रूस. आणि चहाची सुरुवात कुठं झाली होती? सर्वात पहिले चहा कुठे होता? चायनामध्ये. ती स्टोरी असं माहिती तुम्हाला की एक कोण राजा बसला होता त्याच्या गार्डन मध्ये, आणि ते गरम पाण्यामध्ये ते चहाचे पानं पडले आणि मग त्याने पिलं, त्याला लय चांगलं लागलं. अशी एक स्टोरी आहे बघा. किती खरी आहे किती खोटी आय डोंट नो. त्यांच्या सगळ्या स्टोऱ्या तशाच असतात. आता ते सिल्कची पण स्टोरी तशीच आहे त्यांची. ओके. हे त्यांची राणी गार्डन मध्ये फिरायला लागली आणि त्या सिल्कचा एक बोंडा त्या राणीच्या त्या कपामध्ये पडला आणि राणीनं ते उकलून पाहिलं. तर अशी एक स्टोरी आहे. आय डोंट नो किती खरी आहे, पण लक्षात ठेवण्यासाठी काय फरक पडायला आहे. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेली आहे. ओके. आपण आताच बघितलं ना, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय कोणता डॅम वगैरे बांधला होता, तिथं मी म्हटलं होतं बघा. दामोदर खोरे पहिल्या योजनेत होतं ना, तर हे दुसऱ्या योजनेमध्ये बघा, भिलाईच्या नंतर अजून लक्षात ठेवा, भिलाईच्या नंतर आहे तर कोणते तर एक मिनिट. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही महत्वाच्या डेव्हलपमेंट झाल्यात. एक मिनिट. दुर्गापूर आणि राऊरकेला आणि भिलाई हे 3 लोह पोलादाचे कारखाने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत झाले होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येच काय झालं होतं, महत्वाची मुवमेंट झाली त्या 1957 मध्ये ॲटॉमिक एनर्जी कमिशन इस्टॅब्लिश करण्यात आली होती. ॲटॉमिक कमिशन म्हणलं की कोण आहेत? ॲटॉमिक एनर्जीचे फादर ऑफ कोण आहेत? ॲटॉमिक एनर्जी म्हणलं की आपले येणार होमी भाभा. होमी भाभा लक्षात ठेवा. ॲटॉमिक एनर्जी म्हणलं की होमी भाभा लक्षात ठेवायचं. ओके. त्याच पंचवार्षिक योजनामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च याची स्थापना झालेली आहे. ओके. हे 5 गोष्टी लक्षात ठेवा. बाकीचं ते बघितलेलं आहे बघा. दुसऱ्या मुवमेंटला काय म्हणतात, दुसऱ्या फायबर प्लांटला काय म्हणतात, एम काय होतं, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, सोशल. ओके. दगडी कोळशाच्या जगातील. ओके. तर दगडी कोळशाच्या जागतिक उत्पन्नात भारताचा 2024 मध्ये दुसरा क्रमांक आहे. इथला त्यावेळेसचा 4 होता. आता लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकाला कोण असणार आहे? आपला शेजारी चायना, नंतर आपला आपला भारत, तिसऱ्या नंबरला येतं USA आणि चौथ्या नंबरला ऑस्ट्रेलिया आहे. आता आपण हे देश बघितले, सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?
भारतामध्ये सर्वात जास्त झारखंडमध्ये किती 26.4%. ओडिसामध्ये किती 2 नंबरला ओडिसा आहे 25%. ओके, त्यानंतर ओडिसाच्या नंतर छत्तीसगड 18%, वेस्ट बेंगॉल जवळपास 10%, 9-10%च्या मध्ये, आणि मध्य प्रदेश इथं. झारखंडला कोल हर्ट ऑफ इंडिया म्हणतात, कोळशाचं हृदय असं म्हणतात. मित्रांनो, आता हे सेकंड 5 इयर प्लॅनचा आपण बघितला होता ना प्रश्न, कोणता भिलाई येथे लोह पोलाद कारखाने, तर हा प्रश्न ना एमपीएससी 2017ला पण विचारलेला होता बघा. पण त्यांनी कसा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या पोलाद कारखाना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे सुरू झालेला होता, आणि 4 ऑप्शन दिले होते, कोणता नाही आहे असं विचारलं होतं. ओके, तर लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पहा. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याकरिता विकसित केलेले बंदराचं नाव आहे नावाशेवा. ओके, पोर्ट बद्दलचा प्रश्न आहे हा. तर लक्षात ठेवा, कांडला हा गुजरात आहे, आणि हा एक टायडल पोर्ट आहे. टायडल पोर्ट आहे. ओके, मुंबई पोर्ट म्हणजे मुंबई बंदरावरती, म्हणजे याला बघा लार्जेस्ट नॅचरल पोर्ट आहे. हे एक ना एक वर्ड महत्वाचा मित्रांनो, काही पण विचारलं जाऊ शकतं. मुंबई महाबंदरावर मुंबई पोर्ट हे लार्जेस्ट नॅचरल पोर्ट आहे. ओके, नॅचरल पोर्ट आहे. आता मार्मागाव, तर मार्मागोवा हे गोव्यामधलंच आहे, आणि हे रिव्हर जुआरी ईच्या ईस्च्युरीवरती आहे, म्हणजे इकडून नदी आणि इकडून समुद्र, इथं जे बनतं ना ते ईस्च्युरीज, तिथं मार्माव गोवा गोव्यामध्ये बनलेला आहे. हल्दिया म्हणलं की लक्षात यायला पाहिजे वेस्ट बेंगॉल. ओके, नावाशेवा यालाच जवाहरलाल नेहरू पोर्ट असं पण म्हणतो. तर हे लार्जेस्ट आर्टिफिशियल आहे. आता काय म्हणलं होतं मी इथं, मुंबई पोर्ट कसं आहे नॅचरल पोर्ट आहे, नावाशेवा कोणतं आहे, कोणतं आहे हे आर्टिफिशियल आहे. ओके, हे शब्द लय महत्वाचे आहेत. हे शब्दात खेळ करतात. आणि नावाशेवा यालाच लार्जेस्ट कंटेनर पोर्ट असं म्हणतात. ओके, लार्जेस्ट कंटेनर पोर्ट. अच्छा, हा प्रश्न आपल्याला आता काही रिलेव्हंट नाहीये. रिकाम जागा हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे, मुंबई ते ठाणे. पुढचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तर ही प्रसिद्ध आहे होजिअरी. ओके, होजिअरी म्हणजे ते बघा, टेक्सटाईल इंडस्ट्री आणि शुगर माइल्स इथे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील रिकामजागा जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. बॉक्साईट म्हणजे अल्युमिनियम बनवण्यासाठीच लागणार आहे ते. ओके, तर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुन्हा रायगड, रत्नागिरी, सातारा आणि ठाण्याच्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता राज्य म्हणलं तर काय येणार, राज्य आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर ओडिसा. पुन्हा जर प्लेट्यू वगैरे जर विचारलं तर लक्षात ठेवा, अमरकंटक प्लेट्यू, पुन्हा मखाल हिल्स, सॉरी मैकाल हिल्स, पुन्हा भिल्सपूर काटनी प्लॅट्यू रिजन, भिल्सपूर काटनी प्लॅट्यू रिजन, भिल्सपूर काटनी प्लॅट्यू रिजन. ओके, आता ना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. इल्मेटाईट हे रत्नागिरी, बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये इल्मेटाईट आपल्याला पाहायला मिळतं, असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा. इल्मेटाईट म्हणलं काय, सोप्या भाषेत इल्मेटाईट रत्नागिरी, जास्त काहीच नाही. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा, कारण की प्रश्न कसा पण कोणत्या लँग्वेज मध्ये फॉर्म करू शकतो, पण बेसिक कीवर्ड कोणते, हे इल्मेटाईट रत्नागिरी. त्यानंतर फ्ल्युओराईट फ्ल्युओराईट आहे चंद्रपूरमध्ये. पुन्हा कॉपर ओर कुठं पाहायला मिळतं, चंद्रपूर नागपूरमध्ये. कॉपर ओर हे महत्वाचं आहे, कॉपर ओर कुठं, चंद्रपूर नागपूर. कॉपर ओर कुठं मिळतं, चंद्रपूर आणि नागपूर. कॉपर ओर, ओके, चंद्रपूर आणि नागपूर. क्रोमाइट क्रोमाइट कुठं पाहायला मिळतं, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग. ओके,
आता आपण ना याच्या पुढचे पण 4-5 प्रश्न या मिनरल्स वरतीच आहे. ओके, तर आपण एकदम त्यांच्या ऑफिशियल साईड वरती जाऊयात एकदा. हा, तर हे बघा, हे मिनरल सोर्स ऑफ महाराष्ट्र, ही ऑफिशियल साईड आहे. ओके, हे आता याच्यावरती माझं पेन नाही चालणार, तर हे मी आपल्या ग्रुपवरती याची लिंक पाठवली, कारण हे फार महत्वाचं आहे आपल्याला. हे न विचारतात, हे स्टॅटिक पार्ट विचारतातच, हे पाठ करा मित्रांनो. ओके, कंटिन्यू 4-5 वेळेस वाचून घ्या. मिनरल सोर्सेस ऑफ महाराष्ट्र. ओके, आयर्न ओर, मॅग्नीज, लाइमस्टोन, बॉक्साइट, डोलमाइट, ओके, सिलिका, सिलिका सँड वगैरे वगैरे आपल्याला विचारलंय. त्याच्यानंतर कोल, कोल कुठे आपल्याला आढळतं? नागपूर, पुन्हा हे चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा. ओके, लाइमस्टोन कुठे? तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, नांदेड. मॅग्नेशियस ओर कुठे? नागपूरमध्ये, भंडारामध्ये. आयर्न ओर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, सिंधुदुर्ग. पुन्हा सिल्मेटाईट भंडारामध्ये. ओके, प्रायोफाईट लाईट, तर हे भंडारा चंद्रपूरमध्ये. बॉक्साईट आता कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, ठाणे, सांगली. ओके, हे मिनरल्स कोणते? नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट इन विच मिनरल्स ऑकर. तर हे बघा, सिलिका सँड अँड सी सँड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. पुन्हा क्ले कुठे? तर नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सिंधुदुर्ग. ओके, हे पूर्ण बघा, ग्राफाईट, लाइमस्टाईन, फ्लोआईट, हे सर्व महत्वाचे आहेत. तुम्ही एकदा याला गो थ्रू करा. ओके, आणि याच्यात आता हे इंग्लिशमध्ये झालं काय, मराठी झालं काय, हे सारख्याच याच्यामध्ये असतं, त्याच्यामुळं एवढं काही तुम्हाला नाही डिफिकल्ट जाणार. हे बघा, ऑफिशियल साईड आहे. ठीक आहे, माझा मनाचा डेटा नाही आहे, हे गव्हर्नमेंटचा डेटा आहे. ओके, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित म्हणजे 5 स्टार औद्योगिक वसाहत कुठे आहे? तर ही आहे बुटीबोरीमध्ये आहे. आता लक्षात ठेवा, पुण्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया म्हणलं की काय येतंय? चाकण. ओके, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणतं? शेंद्रा. ओके, शेंद्रा इंडस्ट्रियल एरिया, शेंद्रा इंडस्ट्रियल एरिया. आता हे झालं आपलं याचं. जर कोणकोणते जिल्हे बिगेस्ट इंडस्ट्रियल एरिया आहेत, तर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर. हे लक्षात ठेवा. 4 खालीलपैकी कोणते बिगेस्ट इंडस्ट्रियल एरिया आहेत असं देतील. 3 ऑप्शन बरोबर देतील, एक चुकीचा देतील. खालीलपैकी कोणता चुकीचा आहे विचारला जाऊ शकतो. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर. महाराष्ट्र रिकाम जागा हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे, तर हा नागपूर आणि चंद्रपूर. महाराष्ट्रातील जिल्हे किती आहेत? तर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र बनला त्यावेळेस 26 जिल्हे होते, आणि 2024च्या डेटानुसार आपल्याकडे 36 जिल्हे आहेत. आणि तालुके किती आहेत? तर 357 तालुके आहेत. आणि जर सब डिव्हिजन विचारलं तर 109 आहे. हे लक्षात ठेवा, मी हे ऑफिशियल साईडवरचा डेटा आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. सब डिव्हिजन तुम्ही काय चेक पण करू शकतात. ओके, हे ऑफिशियल डेटा हाच आहे का? ओके, सब डिव्हिजन 109. आणि 6 डिव्हिजन आहेत. कोणते? अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुन्हा कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे. ओके, हे 6 डिव्हिजन आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील रिकामजागा जिल्ह्यात मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. आताच मॅग्नीजचं पाहिलं होतं आपण त्या वेबसाईट वरती. नागपूर, गोंदिया आणि भंडारा. ओके, भंडारा. आता हा बघा, हा लास्ट आपण 2-3 व्हिडिओच्या मागे बघितला ना, हा प्रश्न आलता. कोकणातील घाटाची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर इथं बघा, थळ, कुंभारली, फोडा, आंबोली. पाठच करूयात बघा. थल, कुंभारली, फोडा, काय? आंबोली. थल, कुंभारली, फोडा, आंबोली. अजून एकदा म्हणू. थल, कुंभारली, फोडा, आंबोली. हापूस आंब्यासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी. तिन्ही पण प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील रिकामजागा जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? सांगली आणि नाशिक. ओके, त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला होता? तर हा 42व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आलेला होता. ओके, आता हे पूर्ण बाहेर पाहायचं आपल्याला, त्याच्यामुळे मला एकदा पाणी पिऊ द्या. सॉरी. आता बघा, पहिले पाहूयात आपण हे छोटे छोटे, म्हणजे 45 मध्ये काय झालं होतं. 45 मध्ये हे 1980 मध्ये झालं होतं.
याच्यात विशेष काय नाही. आर्टिकल 334 मध्ये जे 10 वर्षाचं रिझर्वेशन होतं, SC ST पुन्हा ते अँग्लो वगैरे, ते रिझर्वेशन 10 वर्षासाठी पारित करण्यात आलं होतं. ओके. 46 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये हे 1982 ला झालेलं आहे. आणि याच्यामध्ये काय झालं की स्टेटकडे ऑथॉरिटी देण्यात आली होती. ओके. सेल्स टॅक्स लावण्याची. आता महत्वाचे आहेत आपले आर्टिकल 42 आणि 44. तर इथल्या जागेवर जाऊयात आपण मस्तपैकी आता. 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 11 नोव्हेंबर 1976. 11 नोव्हेंबर 1976. तर यालाच काय म्हणतात, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 3 वर्ड ऍड करण्यात आले होते. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. फंडामेंटल ड्युटीज ऍड करण्यात आल्या होत्या पार्ट 4 सबक्लॉज ए मध्ये. 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केल्या यामध्ये. टोटल फंडामेंटल ड्युटीज 11 आहेत. जी दुसरी 11वी आहे ना, ती 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये ऍड करण्यात आली होती. ओके. 4 DPSPs ऍड करण्यात आलेले होते. आर्टिकल 39, 39A, 43A, 48A मध्ये. ओके. मित्रांनो, याच्या बघा, जसं जसं आपण पुढे जाणार ना, पूर्ण याच्यावरती डिटेल डिस्प्ले परत परत डिझीज हे करणार आहोत आपण, डिस्कशन होणार आहे याच्यावरती. आणि आता महत्वाचा दुसरे मुद्दे ते, त्याच्यामुळे मी हे मुद्द्यांना फक्त इंट्रोडक्शनच देतोय. आता आता बघा, 44व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट हे 1978 मध्ये करण्यात आलेलं होतं. आता 44व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जे 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जे झालं होतं ना, तर त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याला खूप साऱ्या गोष्टीला रिस्टोर करण्यात आलं होतं. काही जण म्हणजे काही एक्सपर्ट 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टला रिस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी असं केलं म्हणतात. ओके. तर यांनी काय कामून, तर यांनी रिस्टोर केलं तर ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर, पुन्हा फंडामेंटल राईटची पॉवर वगैरे खूप साऱ्या गोष्टी यांच्यामध्ये हे केलं होतं, रिस्टोर करण्यात आलं होतं. आता ते डिटेलमध्ये पाहूयात आपण. तर 42व्या कॉन्स्टिट्यूशन बघा, 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जे अलाव केलं होतं गव्हर्नमेंटला कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे 42व्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणले की तुम्ही आर्टिकल 368 नुसार तुमच्या मनावरती, ओके, ऍज यू विश, तुम्ही संसद संसद ऍज यू विश तुम्ही कसं पण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट घडवून आणू शकतात, घटना दुरुस्ती तुम्ही करू शकतात, काहीच तुम्हाला कोणी रोखणार नाही, काहीच नाही, असं 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये म्हणण्यात आलं होतं. पण 44व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये, म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीमध्ये काय करण्यात आलं होतं, तर हे रिव्हर्स करण्यात आलं होतं. ओके. एवढी पॉवर त्यांची कॅन्सल केली होती. त्यानंतर जे रिमूव्ह केलं होतं 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये, काय, राईट टू प्रॉपर्टी हे फंडामेंटल राईट होता आधी, पण हा रिमूव्ह म्हणजे 44व्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना दुरुस्ती ऍक्ट मध्ये राईट टू प्रॉपर्टी हा लिगल राईट आहे. त्यानंतर महत्वाचं आहे, रिमूव्ह केला होता इंटरनल डिस्टर्बन्सेस. आता नॅशनल इमर्जन्सी लावायच्या वेळेस ना, आधी काय असायचं, इमर्जन्सी लावायची असेल तर हे 44 व घटना दुरुस्ती व्हायच्या आधी कसं इमर्जन्सी लावायची, तर तुम्ही एक्सटर्नल अग्रेशन आणि इंटरनल डिस्टर्बन्सेस या दोन गोष्टीवरच्या आधारावर तुम्ही लावू शकतात. बट 44 मध्ये काय म्हणते, नाही, इंटरनल डिस्टर्बन्स शब्द रिप्लेस केला त्यांनी कशामध्ये, आर्म्ड रिबेलियन. ओके. सशस्त्र उठाव, आर्म रिबेलियन. आणि खूप सारे असे रिफॉर्म केले की तुम्ही इझिली काय करणार, इमर्जन्सी लावू शकणार नाहीत. ओके. मग ते 2 लोकसभा राज्यसभा त्यांचं मत वगैरे 1 महिन्यासाठी स्पेशल मेजॉरिटी, पुन्हा रिमूव्ह करण्यासाठी सिंपल मेजॉरिटी वगैरे, ते पूर्ण प्रोव्हिजन्स ऍड करण्यात आले. ओके. ते पुढे पाहणार आहोत आपण. आता अजून काय काय केलंय, 44व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जे आर्टिकल 226 होता, हायकोर्टाची जी पॉवर होती रिट्सची, तर ही त्यांना परत वापस देण्यात आली. पुन्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे ज्युरिडिक्शनचे जे पॉवर होते, तर ते परत जे ओरिजिनल पॉवर होती त्यांना, ती वापस त्यांना देण्यात आली होती. म्हणजे 42 मध्ये काय करण्यात आलं होतं, सॉरी, 42 मध्ये काय केलं होतं,
तर त्यांची जी पॉवर होती ना, तर ती रिमूव्ह केली होती. रिट्सची पॉवर रिमूव्ह केली होती 226. ओके, हायकोर्टची. पुन्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची जी ज्युरिडिक्शनची पॉवर होती ओरिजिनल ती, तर ती कमी केली होती. पण ही रिस्टोअर 44 मध्ये केलेली आहे. ओके. आय होप क्लिअर आहे सगळं. सॉरी सॉरी. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावेत म्हणजे प्रिएम्बल मध्ये अग्र कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? ओके, विच कन्सेप्ट हॅज बीन गिवन प्रायोरिटी टू प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? तर ते जस्टिस आहे. ओके, न्याय. आता न्यायाचे इथं 3 प्रकार आहेत बघा. कोणते? सोशल जस्टिस, पुन्हा पॉलिटिकल जस्टिस आणि इकॉनॉमिकल जस्टिस. आता ह्या ना काही प्रिएम्बल मध्ये काही महत्वाचे सर्वात महत्वाचे कोणकोणत्या गोष्टी आहेत तर काय? सोवेरिनिटी म्हणजे सार्वभौम, पुन्हा सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाहीवादी आणि रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक. हे आपल्या प्रिएम्बल मधले विशेष वैशिष्ट्ये आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सोवेर्नि सोवेर्निटी, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. परत एकदा म्हणूयात. सोवेरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिकन. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक. प्रिएम्बल 26 नोव्हेंबर 1949 ला प्रिएम्बल अडॉप्ट केलं होतं कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं. सॉरी. पुढचा प्रश्न. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्ष कोण भूषवतं? तर हे भूषवतो पंतप्रधान. नेक्स्ट. सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर याच्यामध्ये द्विगृही म्हणजे बायकॅमरल विधिमंडळ असते. ओके. आता फीचर्स बघूयात आपण फेडरल स्ट्रक्चरचे. फेडरल स्ट्रक्चरचे फीचर कोणते तर संघराज्य? तर पॉवर डिव्हिजन, डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे सेंट्रलची पॉवर वेगळी, स्टेट दोघांना पण पॉवर. इंडिपेंडंट ज्युडिशरी, आताच बघितलं बायकॅमरल. ओके, द्विगृही. पुन्हा लिहिलेलं कॉन्स्टिट्यूशन. ओके, रिटन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याची तोच सर्वोपरी म्हणजे सर्वात जास्त पॉवर आपल्या कशामध्ये? कॉन्स्टिट्यूशन मध्ये सर्वात जास्त पॉवर आहे. आणि महत्वाचं आहे सिंगल सिटीजनशिप. ओके, सिंगल सिटीजनशिप. पुढचा. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर याच्यासाठी प्रेसिडेंटची आपल्याला शिफारस असणं आवश्यक असते. अजून कोणत्या गोष्टीसाठी प्रेसिडेंटची शिफारस असणं? प्रेसिडेंटचं आपल्याला म्हणजे हे प्रेसिडेंटची परमिशन काय कोणाकोणाला लागते? प्रायर परमिशन ही, मनी बिल, त्यानंतर प्रेसिडेंट नॉट. बट लक्षात ठेवा मनी बिल इंट्रोड्यूस करण्यासाठी राष्ट्रपतीची प्रायर परमिशन लागते. पण मनी बिल प्रेसिडेंट रिटर्न करू शकत नाही. ओके, रिटर्न करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. रिटर्न करू शकत नाही. इथं लय गफलत होतात, नेहमीच गफलत होतात. त्यानंतर जर कोणता कायदा टॅक्स रिलेटेड असेल किंवा ड्युटी रिलेटेड असेल तर त्याच्यासाठी प्रेसिडेंटची आपल्याला संमती आवश्यक असते. आता हे फायनान्शियल बिल आपल्याला विचारलंय ना, वित्त विधेयक, तर याच्यातला बघन फायनान्शियल बिल क्लॉज 1. पुन्हा ऑर्डिनरी बिल इंट्रोड्यूस करायचे असेल. आता बघा, ऑर्डिनरी बिल जर आर्टिकल 3 नुसार आपल्याला इंट्रोड्यूस करायचे असेल तर प्रायर परमिशन लागते. ओके, आर्टिकल काय म्हणतात, ऑर्डिनरी बिल इंट्रोड्यूस करायचे आहेत
पण अंडर आर्टिकल 368 मध्ये असेल तर गरज नाहीये. पण अंडर ऑर्डिनरी ऍक्ट अंडर आर्टिकल 3 जर असेल तर काय, प्रेसिडेंटची प्रायर परमिशन लागते. आता मग आर्टिकल 3 काय, एवढी काय पॉवर आहे, आर्टिकल 3 काय म्हणतो, तर आर्टिकल 3 मध्ये तुम्ही कोणत्या पण राज्याची फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट किंवा बॉर्डर, पुन्हा ते अल्टर बॉर्डर करू शकतात वगैरे वगैरे जे गोष्टी आहेत, किंवा एखादी बॉर्डर द्यायची असेल किंवा एखाद्या बॉर्डरला आपल्या देशामध्ये इन्सर्ट करायचं असेल, ह्या गोष्टी आर्टिकल 3 मध्ये आहेत. आता लक्षात ठेवा, लोकसभे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल साठी प्रेसिडेंटची प्रायर परमिशन लागत नाही. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल साठी प्रेसिडेंटची पहिला आपल्याला प्रायर परमिशन लागत नाही. आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हे प्रायव्हेट मेंबर किंवा मिनिस्टर दोन्ही पण इंट्रोड्यूस करू शकतात. आता प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोण, जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स नाहीत ते सोडून बाकी सर्व मेंबर म्हणजे प्रायव्हेट मेंबर असतात. ओके, ते पण इंट्रोड्यूस करू शकतात लोकसभेत किंवा राज्यसभेत. ओके, असं काही बंधन नाहीये, कारण की आपलं जे मनी बिल आहे ते फक्त लोकसभेत इंट्रोड्यूस होतं. ओके, आय होप क्लिअर आहे. अजून पण आपण याच्यावर पुढे परत परत हे टॉपिक्स येणार आहेत, परत परत डिस्कशन होणारच आहे आपलं. पुढचा प्रश्न, भारतीय लोकशाहीच्या अधिक अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीपासून झालेले आहे, तर हे कशामुळे झाले, 73-74, पंचायत राज आणि नगरपालिकेवाला. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. हे 45-46 जस्ट पाहिलेलं आहे. ओके, 42-43 एवढे महत्वाचे नाहीये त्याच्यात. ओबीसी चळवळ, तर हे आहे मंडल आयोग. आता याची ना पूर्ण टाइमलाईन नुसार जाऊ आपण. तर बघा, मंडळ आयोगालाच काय म्हणतात सॉरी, जस्ट मिनिट. आता मंडळ आयोगालाच काय म्हणतो, तर सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस कमिशन, म्हणजे SEBC, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कमिशन, SEBC, याची स्थापना झाली 1979 मध्ये, ज्यावेळेस जनता पार्टी होते. ओके, जनता पार्टी होते. आता हे झालं. त्यानंतर 1979 ला ही गठीत झाली. 1980 ला त्यांनी रिपोर्ट दिला की बाबा 27% रिझर्वेशन तुम्ही ओबीसी वाल्यांना द्या. कुठे, कशासाठी, पब्लिक सेक्टर मध्ये आणि गव्हर्नमेंट जॉब साठी. आणि ओबीसी वाल्यांना एज रिलॅक्सेशन चा क्रायटेरिया पण बनवा तुम्ही. आणि काय झालं, 1980 ला झालं. मग 1980 मध्ये कोणी काहीच नाही केलं. आता एक स्टोरीज टाईप मी सांगतोय, कोणाला दुखवण्याचा किंवा कोणाचं काही इंटेन्शन नाहीये माझं, फक्त समजून सांगण्याचं इंटेन्शन आहे. 1990 मध्ये PM VP सिंग आले, त्यांनी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. बट 1992 ला सुप्रीम कोर्टानं काय केलं, जजमेंट दिलं की फक्त 27% रिझर्वेशन ओबीसी ला द्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी क्रीमी लेअरचा क्रायटेरिया काढला तिथे. ओके, क्रीमी लेअरचा क्रायटेरिया काढला. मग 1993 ला ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर नरसिम्हा राव आले, त्यांनी फायनली इम्प्लिमेंट केलं. ओके, तर अशी ही मोठी ती टाइमलाईन आहे. ओके, आता हा सरकारिया कमिशन काय आहे. सरकारिया कमिशन म्हणलं की 1983 मध्ये झालं होतं. हे सेंट्रल आणि स्टेटचे रिलेशन हे करण्यासाठी महाजन आयोगाची स्थापना 1966 मध्ये झालेली आहे. महाजन आयोग म्हणलं तर काय येणार, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा जो इश्यू आहे ना, तो रिझॉल्व्ह करण्यासाठी महाजन आयोग स्थापन करण्यात आलेला होता. फजल अली कमिशन, ह्यामध्ये कोण कोण मेंबर आहे, फजल अली, पुन्हा KM पानिकर, पुन्हा HN कुंजरू. ओके, फजल अली कमिशन मध्ये KM पानिकर, फजल अली आणि HN कुंजरू हे मेंबर आहेत. 1953 मध्ये ही समिती गठीत झाली होती.
1955 मध्ये त्यांनी रिपोर्ट पब्लिश केला. त्यांनी सरळ नाकारलंय बघा एक लँग्वेज एक स्टेट कन्सेप्टला. पण ते काय म्हणे, तुम्ही स्टेट बनवायचंय ना, तुम्हाला स्टेट बनवायचंय ना, तर तुम्ही लँग्वेजला आधार घेऊ शकतात, पण एक स्टेट एक लँग्वेज पॉसिबल नाहीये असं ते म्हटले. नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर नियोजन हु इज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द प्लॅनिंग कमिशन, सॉरी प्लॅनिंग डिपार्टमेंट. तर प्लॅनिंग डिपार्टमेंटचा जो प्रमुख असतो तो असतो नियोजक सचिव, म्हणजे प्लॅनिंग सेक्रेटरी. ओके, सिम्पली प्लॅनिंग. ओके, हु इज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ प्लॅनिंग डिपार्टमेंट? तर प्लॅनिंग सेक्रेटरी. कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी म्हणजे कोलिजनचं सरकार स्थापन झालं? 1978 मध्ये झालं होतं. आणि भारतामध्ये केव्हा झालं होतं? तर भारतामध्ये 1977 मध्ये झालेलं होतं. ओके, 19 आता हा राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करतं? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC. आता याच्यामध्ये काय पाहायचंय आपल्याला? आर्टिकल 315 ते 323 काय करतं? हे डील करतं UPSC आणि जे स्टेटची पब्लिक सर्व्हिस कमिशन्स असतात त्याच्याबद्दलचं. आता महत्वाचे याच्यातले कोणकोणते आर्टिकल? तर आर्टिकल 315 मध्ये काय मेन्शन केलंय की इस्टॅब्लिशमेंट करा एका UPSC ची आणि SPSC ची म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनची 315 मध्ये मेन्शन केलेले आहे. ओके, आणि 315 असं पण सांगितलंय जर प्रेसिडेंटची प्रायर परमिशन असेल आणि गव्हर्नर एखाद्या स्टेट मधल्या गव्हर्नरनं जर रिक्वेस्ट केली असेल तर UPSC त्यांना मदत करू शकतो. 316 मध्ये काय मेन्शन केलंय की प्रेसिडेंट अपॉइंट करतो UPSC चा जो चेअरमॅन आहे आणि मेंबर यांना. ओके, आणि स्टेट मध्ये कोण अपॉइंटमेंट करतो? गव्हर्नर अपॉइंट करतो. कोणाला? SPSC म्हणजे त्या स्टेट मधल्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या चेअरमॅनला आणि मेंबरला. आता रिमूव्ह करण्याचा अधिकार कशामध्ये? आर्टिकल 317 मध्ये. रिमूव्ह कोण करतं? हे दोन्ही सर्व रिमूव्ह करतात, प्रेसिडेंट रिमूव्ह करतं. ओके, प्रेसिडेंट रिमूव्ह करतं. आता 318 मध्ये काय सांगितलं? 317 मध्ये रिमूव्हल सांगितले, 316 मध्ये अपॉइंटमेंटचं चाललंय, 315 मध्ये म्हणलं की ते आपल्याला पाहिजेत म्हणजे UPSC आणि स्टेट PSC आपल्याला पाहिजे, 315 म्हणतोय तो. ओके, 315 मध्ये मेन्शन येते. त्यानंतर लक्षात ठेवा 318 मध्ये काय मेन्शन केले? तर 318 मध्ये रेग्युलेशन पॉवर त्यांना मेन दिलेले आहे. रेग्युलेशन करण्यासाठी असणारी पॉवर 318 मध्ये. 320 लक्षात ठेवा, 319 एवढं नाही. 320 मध्ये काय येतं? पब्लिक सर्व्हिस कमिशन ऍडवाइज जर प्रेसिडेंटनं किंवा गव्हर्नरनं एखाद्या मुद्द्यावर जर ऍडवाइस विचारली PSC ला, पब्लिक सर्व्हिस कमिशनला, तर आर्टिकल 320 नुसार ते ऍडवाइस देऊ शकतात. आर्टिकल 323 सबक्लॉज ए मध्ये संसद, काय म्हणलंय सोप्या भाषेत सांगायचं तर संसद मायबाप आहे. काही झालं तरी संसद मायबाप आहे. ओके, तर संसद रिक्रुटमेंट, कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ PSC चे जे एम्प्लॉयमेंट आहे त्यांचे डिसिजन घेणार फायनल. डिस्प्यूट काय असेल तर तो रिझॉल्व्ह करणार PSC वाल्यांचा. पुन्हा काही पण कंप्लेंट असेल तर ते रिझॉल्व्ह करण्याचा काय आहे 323 सबक्लॉज ए मध्ये. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? आता ते काय म्हणतात बघा, विधानसभेत आता बघा विधानसभा असो का लोकसभा असो, ओके, काही पण डिसिजन झालं असतं ना, तर पहिल्यांदा काय करणार? मेंबर डिसिजन घेणार. पहिल्या सिच्युएशन मध्ये स्पीकर कधीच काय करणार नाही? मतदान देणार नाही. पण ज्यावेळेस टाय झालं, ओके, तर दोन्ही हे इकडून 50 वोट आले, इकडून 50, समजण्यासाठी सांगतो. तर हे टाय झालं, तर ह्या सिच्युएशन मध्ये विधानसभा असो का लोकसभा असो यांचे जे स्पीकर आहे तर ते काय करणार? वोट करणार. ओके, आता लक्षात ठेवा इथे गव्हर्नर म्हणलं की काय? गव्हर्नर 5 वर्षासाठी असतं. प्रेसिडेंट यांची अपॉइंटमेंट करतं आणि रिमूव्ह पण प्रेसिडेंट करतं. प्लेजर ऑफ प्रेसिडेंट पण आपण म्हणू शकतो त्यांना. आर्टिकल 153 ते 162 त्यांची पूर्ण आपण बघितलं. आता एक एक महत्वाचं लक्षात ठेवा,
सातवं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1956 नुसार एकाच राज्याला म्हणजे एकच गव्हर्नर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटचा गव्हर्नर बनू शकतो, म्हणजे राज्यपाल बनू शकतो. सीएम बद्दलचे काही आर्टिकल्स लक्षात ठेवा. मुख्यमंत्री म्हणलं की आर्टिकल 164 167, ओके सॉरी 163 ते 167. आता 163 मध्ये काय आहे, तर गव्हर्नरची डिस्क्रिशनरी पॉवर आहे. तर गव्हर्नर अपॉइंट करतो सीएम ला म्हणजे मुख्यमंत्र्याला, आणि त्याच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्याच्या ते मिनिस्टर्स असतात त्या मिनिस्टरची अपॉइंटमेंट करतो. 162 मध्ये गव्हर्नर अपॉइंट करतो. ऍक्च्युली लक्षात ठेवा चुकलं इथं माझं. 163 मध्ये काय आहे, तर 163 मध्ये गव्हर्नर हा ऍडवाइज वर चल म्हणजे सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऍडवाइस देतात गव्हर्नरला. आर्टिकल 163, ओके, आर्टिकल 163 ऍडवाइसेस बाय ऍडवाइस बाय काउन्सिल ऑफ मिनिस्टर प्लस सीएम. आणि 164 मध्ये काय आहे, तर 164 मध्ये गव्हर्नर अपॉइंट करतो सीएम ला आणि सीएमच्या सल्ल्यानुसार काउन्सिल ऑफ मिनिस्टरला. ते बोलण्याच्या फ्लो मध्ये झालं तसं, सॉरी. 167 मध्ये सीएम काय करतो, जे पण कामकाज चालू आहे सीएमचा आणि त्याच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा, तर ते याचा पूर्ण जे रिपोर्ट आहे ना, तर तो रिपोर्ट गव्हर्नरला पाठवतो. आता 166 मध्ये काय, तर आर्टिकल 166 मध्ये कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ स्टेट, ओके, कंडक्ट, एवढंच लक्षात ठेवा. 166 मध्ये कंडक्ट ऑफ बिझनेस, ओके, कंडक्ट ऑफ बिझनेस आहे कशाचा, गव्हर्नमेंट ऑफ स्टेटचा, ओके. आता आर्टिकल 200 लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये गव्हर्नर, आता बघा, हे सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्यांनी एक बिल पास केलं, तर ते मग काय करणार, ते बिल ते गव्हर्नर करणार संमतीसाठी. तर गव्हर्नर त्या बिलाला एक तर असेंट करू शकतो म्हणजे मान्यता देऊ शकतो, किंवा त्याला विथहोल्ड करू शकतो, त्याला वापस पाठवू शकतो, किंवा रिझर्व करू शकतो, आणि तो रिझर्व कडून तो प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो. आता मग प्रेसिडेंटकडे पाठवतो म्हणजे आर्टिकल 101 नुसार तो प्रेसिडेंटकडे पाठवतो. मग प्रेसिडेंटकडे ज्यावेळेस तो बिल पाठवतो त्यावेळेस मग गव्हर्नरचा रोल संपला. मग हे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि सीएम वगैरे ते बिलवाले मेंबर आहेत ना, त्यांचं जे सभा आहे, विधानसभा आणि प्रेसिडेंट हे डायरेक्टली एकूण एका सोबत कॉन्टॅक्ट करतात. मग हा एक पर्टिक्युलर बिल आहे, हे बिल ज्यावेळेस गव्हर्नरकडे पाठवलं आणि गव्हर्नरनं ते बिल प्रेसिडेंटकडे रेफर केलं, ओके, प्रेसिडेंटकडे रेफर केलं हे बिल, तर प्रेसिडेंट त्यांना असेंट देऊ शकतो, विथहोल्ड करू शकतो, रिटर्न करू शकतो, किंवा काहीच नाही तशाला तसं ठेवू शकतो, ओके. जर हेच बिल त्यांनी परत पाठवलं प्रेसिडेंटला, तर प्रेसिडेंटला बाइंडिंग नसतं की दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ते बिल वापस द्यायचं त्यांना, ओके. तर प्रेसिडेंट परत याला विथहोल्ड करू शकतो किंवा रिटर्न करू शकतो. पण जर लोकसभेमध्ये अशी जर सिच्युएशन आली, ओके, लोकसभेमध्ये जर अशी सिच्युएशन आली असेल, तर लोकसभेत काय होणार लोकसभेत प्रेसिडेंट फक्त एकदाच त्याला रिटर्न करू शकतो. सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रेसिडेंटला संमती द्यावाच लागते, ओके. इथे थोडे कन्फ्युजिंग फॅक्टर्स आहेत म्हणून मी तुम्हाला थोडं परत परत सांगितलं. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. प्रत्येक 2 वर्षामध्ये 1/3 रिटायर होतात, ओके, आणि हे कंटिन्युअस हाऊस असतं. हा, आर्टिकल 169 लक्षात यायला पाहिजे आपलं, आपण लक्षात होतं 13चा वर्ग 13 13 7. जर विधानसभेला पाहिजे असेल विधान परिषद, तर ते संसदला सांगू शकतात की बाबा आम्हाला विधान परिषद हवी आहे. आर्टिकल 169 नुसार संसद काय करते, जर विधानसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटीनं म्हणले की बाबा आम्हाला पाहिजे, तर संसद विधान परिषद बनवू शकते. आणि विधान परिषद बनवण्याचं आणि डिझॉल्व्ह करण्याचा पण अधिकार, हा पॉवर ही संसदेकडे असते आर्टिकल 169 नुसार, ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार हा राज्य विधानसभा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांच्याकडे असतो. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतं? ग्रामपंचायतीच्या अनुदानाला मान्यता हे राज्य सरकार देणं. नाही नाही, सॉरी सॉरी, ग्रामपंचायतीच्या अनुदानाला
ला मान्यता हे पंचायत समिती देतं. ओके, पंचायत समिती ऑफिशियल आन्सर मध्ये पंचायत समिती दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा सरपंच जो असतो ना तर तो पहिला सिटीजन आहे त्या विलेजचा. जसा पण आपला प्रेसिडेंट हा देशाचा पहिला हे असतो सिटीजन असतो. आता एक एक गोष्ट लक्षात ठेवा ही पुढे पण आहे आपल्याला त्याच्यामुळे आधी सांगतो मी. ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये केव्हा सुरू झाली? 1959 मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1959 नुसार. याच्याबद्दल पुढे एक प्रश्न आहे तो पाहूयात आपण तेव्हा. महाराष्ट्रातील आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. हा प्रश्न 2011चा आहे ना तर हा कॅन्सल केलाय. तर आता 2024च्या नुसार आपण थोडी माहिती लक्षात घेऊयात. तर 2024 मध्ये कळबोळी कळबोळी बोळी सॉरी कळबोळी हे रायगड मधलं जे व्हिलेज आहे ना तर ह्याला हे फर्स्ट डिजिटल ग्रामपंचायत वालं बनलेलं आहे. 1 मे 1962 मध्ये 3 टियर पंचायत सिस्टीम चालू केलेली आहे. ही पण कोणत्या म्हणजे कमिटीने सुरुवात केली पुढे प्रश्न आहे. आता इंडियामध्ये सर्वात पहिलं डिजिटल डिजिटल पंचायत कुठे चालू झाली तर ती केरळमध्ये चालू झाली. ओके, केरळमध्ये चालू झाली. केव्हा? इंडियामध्ये सर्वात पहिले केरळमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे ते कांबोळी रायगडमध्ये 2024च्या डेटानुसार. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? तर मित्रांनो ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवणार? सरपंच. आपण आताच बघितलं खेड्यातला पहिला फर्स्ट सिटीजन ऑफ विलेज. ओके, 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 पार्ट 9 11 शेड्यूल 29 सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये. आर्टिकल 243 चे आर्टिकल 243 सब क्लॉज ओम पर्यंत आहे आणि आर्टिकल 40 डीपीएसपी मधला हा काय म्हणतो की स्टेट टू ऑर्गनाइज विलेज पंचायत. ओके, हे मुद्दे लक्षात ठेवा. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला आहे तर हा पण अधिकार राज्य सरकार. आताच आपण काय बघितलं होतं? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1959. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? तर जिल्हा निवड मंडळ याच्या मार्फत ग्रामसेवकाची निवड होते. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर मित्रांनो ऍक्च्युली इथं ऑफिशियल की मध्ये हे लखपत जैन आहे पण उत्तर हे बळवंतराय मेहता समिती. ओके, 3 टियर सिस्टीम. आणि यांनी काय काय सांगितलं होतं तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा चेअरमन असला पाहिजे जिल्हा परिषदेचा. जिल्हा परिषद ही काय तर सुपरवायझरी बॉडी पाहिजे म्हणजे फक्त निरीक्षण करण्याचं काम ते करणार. आणि इम्प्लिमेंट एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे कोणती? पंचायत समिती ही जे सुपरवायझर हे करणार. ओके, एक्झिक्यूट कोण करणार? पंचायत समिती करणार. ओके, आणि पुढचा आता बघा. आता हा ना मित्रांनो करंट अफेअर्स शी रिलेटेड प्रश्न त्यावेळेस करंट अफेअर असेल तर याचं उत्तर बघा कोल्हापूर आहे. पण आता काही एक करंट अफेअर मधल्या गोष्टी लक्षात ठेवा. इव्हन तो आपण बघा एक्झामच्या 2-3 दिवस आधी ना पूर्ण पूर्ण महत्वाचे करंट अफेअर कंपाईल करून मी तुम्हाला एक आपण लेक्चर घेऊ त्याच्यावरती पण म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल. तर बघा 2017ला माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली होती. तर हिचीच सुधारणा करून लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली. तर या लेक लाडकी योजनानुसार काय आहे तर पिवळी किंवा केशरी जे शिधापत्रिका आहे ना तर ह्या पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबामध्ये 1/4/2023
2023 किंवा ह्या तारखेच्या नंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना 1,01,000 खर्च, त्यांच्या शिक्षणाचा खर्च हे सरकार देणार. ओके, पुढचा प्रश्न बघा. 2011ची आता 2024 मध्ये 5 पद्मविभूषण देण्यात आले होते. त्याच्यात एक आहे जे आपले व्हाईस प्रेसिडेंट व्यंकय्या नायडू, त्यांना त्यानंतर विजयंतीमाला यांना कला सेक्टर मध्ये मिळाले. पुन्हा जे चिरंजीवी म्हणून एक बघा ते साऊथचे सुपरस्टार आहेत, त्यांना मिळालं कलासाठीच. त्यानंतर पुन्हा कोण येतं तर भिंदेश्वर पाठक, तर भिंडेश्वर पाठक यांना समाजकार्यासाठी मिळालेलं आहे. आणि भरतनाट्यम डान्सर, भरतनाट्यम करणाऱ्या पद्मा सुब्रमण्यम यांना पण मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. तर त्यावेळेचा करंट अफेअर आहे. तर उत्तर लंडन आहे. पुढचा, स्वाईन फ्लू हा H1N1 व्हायरसमुळे होतो. मॅक्सेसे पुरस्कार, तर हा बघा मॅक्सेसे पुरस्कार फिलिपिन्स देशाने चालू केलाय. तर हे मॅक्सेसे 1957 मध्ये चालू केलं. हा ऍक्च्युली ना प्रेसिडेंट होता रॅमॉन मॅक्सेसे, आणि याने काही लय चांगले काम नाही केलेले, लय वाईट काम केलेले त्या माणसानं पण. बट ह्या पुरस्काराला एशियाचा नोबल पीस प्राइज असं पण म्हणतात. नोबल पीस, एशियाचा नोबल प्राइज ऑफ पीस असं पण म्हणतात. एशियाचा नोबल प्राइज ऑफ पीस असं म्हणतात. ओके, आणि 1958 मध्ये पहिले भारतीय कोण आहेत तर विनोबा भावे. आणि 2023 मध्ये एका भारतीयांना मिळाला आहे, त्यांचं नाव आहे रवी ओके, कनान आर. ओके, तर हे यांना हेल्थ सेक्टर मधल्या कामासाठी मिळालेलं आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते? लोकप्रिय नृत्य कोणते? केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे कथकली. ओके, आता हे बघा, भांगडा हे फोक डान्स आहे पंजाब मधलं. ओके, भरतनाट्यम म्हणलं की तमिळनाडू, कुचिपुडी आंध्र प्रदेश, कथक यूपी, ओडिसा मधलं काय ओडिशी, सतरिया आसाम, मणिपुरी नृत्यम कुठे आहे? मणिपूरमध्ये. आणि मोहिनीअट्टम कुठे आहे तर ते पण केरळला मध्ये. ओके, हे 3, 2, 5, 6, 7, 8 हे 8 क्लासिकल डान्सेस लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर आता 2024, आता बघा पहिले इंडियन हे कोण आहेत? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत जस्टिस रंगनाथ मिश्रा. आता आणि 2024 चे करंटली कोण आहेत तर विजया भारती सयानी. तर आता ही राष्ट्रीय जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, वैधानिक बॉडी आहे. आणि ही कशाच्या ऍक्ट नुसार बनलेली आहे? प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट 1993 नुसार बनलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये पहिले कोण होते? महाराष्ट्राच्या याला कोणते असणार? स्टेट ह्युमन राईट कमिशन, महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट कमिशन. हे पहिले कोण महाराष्ट्र स्टेट राईट कमिशनचे चेअरमॅन कोण होते? तर जस्टिस अरविंद व्ही सावंत. ओके, अरविंद व्ही सावंत महाराष्ट्राचे. आणि करंटली कोण आहेत? के के तातेड. ओके, के तातेड समथिंग असे नाव त्यांचं. ठीक आहे, आता यांचे जे फंक्शन्स काय येतं, पॉवर काय येतं, हे आपण पुढे पाहणार आहोत. ओके, आता यांनी कसं जो प्रश्नाचा फ्लो आहे त्याच चेअरमॅन विचारले तर मग पहिला कोणता आहे, करंटला कोणता आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडलेलं आहे? तर ऍथलेटिक्स मध्ये जोडलेलं आहे. कोसबाच्या टेकडीवरील हे आत्मचरित्र आहे अनुताई वाघ. त्यावेळेस करंट अफेअर दिसते इथे. कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा? तर हत्ती या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा दिलेला आहे. प्रोजेक्ट एलिफंट हा 1992 ला चालू झालाय.
प्रोजेक्ट टायगर हा 1973 ला चालू झालेला आहे अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. ओके. 2010 चे सार्कचे अध्यक्षपद. आता सार्क मध्ये आता बघूयात आपण पूर्ण सार्कच. आता त्याच्या आधी बघा 137वा प्रश्न. एक भारताने, आता हे त्यावेळेस करंट अफेअर बघा, हे ब्रह्मोसचं उत्तर आहे. आता आपण पाहूयात सार्क बद्दलची माहिती इथे. सार्क म्हणजे काय? साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन 1985 ला याची सुरुवात झाली. याचे कोणकोणते देश आहेत? बांगलादेश, भूटान. ट्रिक आहे बघा, MBBS पेन, काय नाव आहे? मालदीव, बांगलादेश, भूटान, BBS. ओके. पुन्हा यस म्हणजे श्रीलंका, पाकिस्तान, पुन्हा अफगाणिस्तानला गोल करतोय मी, इंडिया आणि हा नेपाळ. आता अफगाणिस्तान हा 2005 मध्ये ऍड करण्यात आला. हेडक्वार्टर आहे काठमांडू आणि फाउंड कुठं झालं तर ढाकामध्ये. याच्या एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो, म्हणजे विचारला जाऊ शकतो नाही, विचारलं ते एकदा CDS मध्ये विचारलं होतं बघा. हेडक्वार्टर काठमांडू आहे, त्यावेळेस विचारलं होतं की हेच फाउंडेशन कुठं झाले होते, तर हे ढाकामध्ये झालेली आहे. ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे. आणि फाउंडेड बाय कोण आहे, म्हणजे महत्वाचा रोल कोणाचा आहे या फाउंडेशन मध्ये? अबुल हसन, हे एक बांगलादेशी डिप्लोमॅट होते. याच्यात टोटल 8 देश आहेत MBBS पेन. पहिलं समिट हे बांगलादेशमध्ये झालं, दुसरं इंडियामध्ये. आता करंटली 2024 मध्ये नेपाळमधील काठमांडू मध्ये झालं. आणि त्याचे सेक्रेटरी कोण आहेत? जनरल सेक्रेटरी, तर हे बांगलादेशचे गोलम सरवार. ओके, गोलम सरवार हे आहेत. आणि करंटली तुम्हाला माहिती आहे की बांगलादेशची पुरी वाट लावलेली आहे त्या एका मनुस माणसानं, जायचं नाव पण घेत नाही येतो. ओके. आणि शेख हसीनाची पार्टी कोणती आहे ते आपल्याला आपण बघितलं, आवामी लीग समथिंग. प्रसिद्ध हे त्यावेळेस करंट अफेअर होता. हे विजय माल्याची कोणती कंपनी, तर हे किंगफिशरचं, काही महत्वाचा नाही येतो. द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ हे पुस्तक लिहिलेलं आहे चेतन भगतनं. आपण करंट अफेअर मधले कोणते बुक्स आहेत ते पाहूयात नंतर. चीफ इलेक्शन कमिशन 2024 मधले हेड चीफ आहेत राजीव कुमार. आणि मेंबर कोण कोण आहेत? ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर सिंग सिंधू. सुखविंदर सिंग सिंधू. इलेक्शन 324. कोणतं स्टेट पहिलं? विच स्टेट प्रिपेअर द फर्स्ट ॲग्रो बेस्ड बजेट, तर हे आहे कर्नाटका. आणि आता मित्रांनो 2011चा स्वर, तर हे स्वर भास्कर पुरस्कार लता मंगेशकरला आहे. आता मी 2024चा हे स्वर भास्कर पुरस्कार पाहिलोय, पण मला काही त्याची काही माहिती भेटली नाही मित्रांनो. मी बरेच सोर्सेस पाहिले पण काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही भेटली ते. ओके. नेक्स्ट पाहतो प्रश्न. 57 वा राष्ट्रीय फिल्म महोत्सव खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटास उत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कार प्राप्त झाला, तर तो होता नटरंग. ओके. आता 2024 मधला बघा 70व एडिशन होतं, तर त्यावेळेस अट्टम, अट्टम नावाचं एक म्हणजे मूवी आहे, त्याला भेटले. पण याची आपण डिटेल आपण करंट अफेअरच्या वेळेसच पाहूयात. ओके. राष्ट्रीय पर्यावरण दिन हा 25 जानेवारी आहे. महाराष्ट्रातील पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे, तर आता 2024 मध्ये एक लक्षात ठेवा, ऍक्च्युली ना हे रश्मी शुक्ला यांची निवड झाली होती. शुक्ला. ओके. आणि ह्या पहिल्या विमेन हे होत्या, DG होत्या अपॉइंटमेंट झालेल्या, पण हे नोव्हेंबर मध्ये चेंज झालेत. यांची जागा आता घेतली आहे संजय कुमार वर्मा यांनी. संजय कुमार वर्मा यांनी घेतलेली आहे. इस्रोचे चेअरमॅन कोण आहेत मित्रांनो? डॉक्टर S सोमनाथ. आणि APJ अब्दुल कलाम म्हणलं की काय? द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट प्रश्न. अच्छा, हे
काही इम्पॉर्टंट नाहीये. ओके, महाराष्ट्राचे कोणते दोन मुख्यमंत्री विधान परिषदेत वर सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले? ते तर शिवाजीराव निलंगे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण. ओके, पुढचा प्रश्न. नाम, कोणते देश नुकताच नाम संघटनेचा सहभागी झाला होता? तर ते ऍक्च्युली हे फिजी होता, पण आता 2024 मध्ये 120 प्लस कंट्रीज आहेत नामचे मेंबर. याचं ओरिजिन 1995 ला झालेलं आहे. पहिलं नामचं समिट 1961 मध्ये युगोस्लाविया मध्ये झालेलं आहे. हे लक्षात ठेवा, युगोस्लाविया. आता याचे फाउंडिंग मेंबर्स आणि फाउंडिंग कंट्रीज कोणते आहेत बघा. तर इंडिया याचा फाउंडिंग मेंबर आहे, इंडियाचे. आणि लीडर कोण येतं? तर नेहरूजी. ओके, त्यानंतर आता थोडे नाव कठीण येतं. युगोस्लावियाचे जोसिप ब्रोज टिटो, जोसिप ब्रोज टिटो. पुन्हा इजिप्तचे गमाल अब्दुल नसर, गमाल अब्दुल नसर. त्यानंतर घानाचे आहेत ख्वाने खुर्मा, ख्वाने खुर्मा. आणि इंडोनेशियाचे आहेत सुकार्नो. ओके, इंडोनेशियाचे आहेत सुकार्नो. आता इन्फोसिसचे नवे अध्यक्ष हे आपण 2024 चे कोण आहे ते पाहायचं. ओके, तर ओके, त्याचं उत्तर केवी कामत आहे त्यावेळेसचं. ओके, तर मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.